मोर्चा काढण्यात येत आहे। सर्व महिलांच्या हाती पोळपाट लाटणं या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय बघ, आज आम्ही लाटणं मोर्चा काढलेला आहे। तर या आंदोलनामध्ये जितक्या महिला सहभागी झालेल्या आहेत त्यांना मी अगोदर सलाम करते आणि एकच सांगते की महागाईच्या विरोधात आम्ही आज रस्त्यावर उतरलो। आज आम्ही हातात लाटणं घेतलं। लाटणं ही स्वयंपाकघरामध्ये चालण्याचं साधन नसून तर लाटणं हे आज कुठेतरी आमच्या सहनशक्तीचा, जसं जनतेच्या सहनशक्तीचा अंत झालाय म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायला लागलेलं आहे। आणि खूप करते सरकार लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण। अरे लाडकी बहिणींच्या भावनांशी खेळणारी ही सरकार आहे। लाडकी बहिणींच्या भावनांचा गैरवापर करते ही सरकार का? कशासाठी? आणि इलेक्शन आले, त्यांच्या निवडणुका आल्या तर लाडकी बहिणीला ही सवलत ती सवलत, नंतर आता सवलती गेल्या कुठे? महागाई केली आहे, प्रत्येक गोष्टीवर महागाई आहे, बलात्कार होत आहे, हे ते आम्हाला अशी बरेच प्रश्नांची उत्तरे सरकारकडून मागायची आहेत म्हणून आज आम्ही इथे आंदोलन केलेलं आहे। काही मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, इंधनांचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत। मोदी मात्र काटकसरीचं आवाहन करतायत, कसं बघताय? मोदीजी आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री मोदीजी यांनी जी महागाई वाढवली आहे त्या महागाईचं तर हेच सांगणार आहे की ते मस्त फिरतायत आणि आम्हाला फोटो तिकडनं व्हिडिओ दाखवतायत। मेलोडी अरे मेलोडी म्हणजे तुम्ही चॉकलेट दिलंय का आम्हाला? पूर्ण देशाला आज पूर्ण भारत देश त्रस्त आहे। तुम्ही सांगतात एक वेळचं जेवण जेवा, का जेवू? तुम्ही 56 भोग जेवणार आणि आम्ही एक वेळचं जेवण, आमच्याकडून टॅक्स वगैरे इतर सगळ्या गोष्टी तुम्ही वसूल करता आणि आम्हालाच मौत केली आहे का खाण्याची? कशासाठी? आज आमची संख्या कमी आहे महिलांची, उद्या पूर्ण देश रस्त्यावर उतरेल आणि मी सांगते पूर्ण सर्वांनी उद्या रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध केला पाहिजे, कारण करायला हवेच आहे। भरपूर महागाई वाढली आता ही महागाई, कारण आम्हाला जसं सांगितलं जात होतं 70 वर्षापूर्वीचा, मला वाटतं आता तो काळ आम्हाला मोदीजी दाखवणार आहेत का? 70 वर्षापूर्वीचा काळ आम्ही त्या काळात जगायला जायचं का? आमची पोरं त्या काळात जगणार आहेत का? हा, तेव्हा आपण फक्त इकडनं शेती लावणार, तिकडनं जसं आता मी आग्री आहे जसं आम्ही जाऊन तिथं मच्छी पकडणार आणून जेवण ते करायचंय का आम्ही? हा, आमची पोरांना काय देणार आहे मोदी? आणखीन आमचे किती त्रासामध्ये करणार? मोदीजी चांगले सर्व गोष्टी करतात ना, आम्ही काय जनता त्रासामध्ये राहायचं का? ताई, एका बाजूला महागाई वाढते, आज आपण लाटणं पोलपाट घेऊन हाती निषेध नोंदवत आहात, काय सांगा? मला असं वाटतंय की महिला ही जी टॅग आहे ना फक्त आता गव्हर्नमेंटसाठी एक अजेंडा म्हणून राहिलाय। जेव्हा त्यांना एक पॉलिटिकल अजेंडा ड्राईव्ह करायचं असतं तेव्हा ते महिलांबद्दल बोलायला चालू करत आहे की लाडकी बहन, पीडित बहन, लाडली बहन, बेटी बचाओ बेटी पढाओ, हे सगळं फक्त आता वुमेन रिझर्वेशन, महिलांबद्दल हे करायचं, महिलांना पुढे करायचं आहे। पण मला एक प्रश्नाचं मला तुम्ही उत्तर द्यावं की जेव्हा महागाई वाढतात तेव्हा सर्वात जास्त सफर कोण करत आहे? महिला सर्वात जास्त सफर कोण करत आहे? महिला सफर करत आहे। आणि वेन किचन सफर्स द नेशन सफर्स। आज दुधाचा रेट, मिल्कचा रेट कसा चाललाय? 30 ते 31 झाला होता, आता 31 ते 35 झाला। तेलचा रेट कसा झालाय? 140 होता, 160 झाला,
मग आता 185 आहे. मग हे चाललं काय? व्हेजिटेबल, तेल, दूध, बेसिक नेसेसिटीज साठी महिलांना त्रास व्हायला लागलाय. अँड दिस इज नॉट जस्ट अबाउट इन्फ्लेशन. व्हेन इन्फ्लेशन राइजेस, न्यूट्रिशन पे इफेक्ट पड़ता है, महिला के मेंटल हेल्थ पे इफेक्ट पड़ता है. एंड दिस इज नॉट जस्ट एनी अदर पॉलिटिकल ड्रामा. दिस इज वॉइस ऑफ एवरी मिडिल क्लास हाउस होल्ड. हर मिडिल क्लास महिला की आवाज बन के आज हम यहाँ पर खड़े. ये कोई पक्ष के लिए नहीं है, ये हमारे भारत देश की महिलाओं की आवाज बन के हम यहाँ पर खड़े हैं आज. की ये महिलाओं का भला सिर्फ आप बातों में मत कीजिए. तुम्ही बघा आज महिलांवर अत्याचार किती वाढलाय. लहान मुलींचा बलात्कार होत आहे. आपल्याकडे चांगलं लॉ इम्प्लिमेंटेशन नाहीये. एवढे लॉ बनवून ठेवले आपण, पण चांगलं लॉ इम्प्लिमेंटेशन नाहीये. किती वेळ लागणार आहे एक मोठा लॉ इम्प्लिमेंट? आता तर मला मी आता खूप घाबरते. वर्षात एकदा मोदीजी लाइव करत आहे की मी आई एम गोइंग टू एड्रेस नेशन, और फिर जब वो एड्रेस करते हैं नेशन को, उसके बाद जो नेशन की वार्ड लगती है वो तो नेशन अब जान ही गया है. हर साल आते कुछ नया बवाल देश को देकर चले जाते हैं. काही महागाईच्या विरोधात आज रस्त्यावर उतरलेले आहात, काय सांगा? आज सगळ्यांना माहितीच आहे की महागाई खूप उंच स्तरावर पोहोचलेली आहे. तसं बघायला गेलं तर जे तेलचं रेट होतं आणि आजच्या डेटच्या तेलाचं रेट काय, आणि पहिली गोष्ट तर त्यांनी मागवलेलं आहे ते पेट्रोल डिझेल, म्हणजे इनडायरेक्टली साठत. त्याच्यानंतर राहिली गोष्ट सुरक्षतेची. महिलांची सुरक्षता आज कुठे आहे? 4 वर्षाची मुलगी, 3 वर्षाची मुलगी. ह्याच्या आधी बोललं जात होतं की मुली घालणारे कपडे, साडीमध्ये बाई सुद्धा सुरक्षित नाही, आणि लहान मुली ज्या 3 आणि 4 वर्षाच्या त्या सुद्धा सुरक्षित नाहीत. मग का कोणत्या गोष्टींचं लॉ इम्प्लिमेंटेशन होत नाही? जेव्हा लोक आवाज उठवतात, मोदी सरकार फक्त हिंदू, मुसलमान आणि जातीवादामध्ये लोकांना बिझी करून टाकतात. आजच्या डेटला कुठच्याही गोष्टी जर आपण फील्डवरती घेऊन आलो, जसं काही इन्फ्लेशन झालं, वाढती महागाई, महिलांवरती अत्याचार, तर मोदी सरकार येते आणि फक्त एवढंच बोलते, राम मंदिर बांधलं, हे बांधलं, ते बांधलं. हिंदुत्व आणि फक्त जातीवादामध्ये लोकांना अडकवून ठेवलेलं आहे मोदी सरकारनी. आणि बाकीचं जे ऍक्च्युअल डेव्हलपमेंट आहे ह्याच्याबद्दल मोदी सरकार कधीच फ्रंट लेअरला येऊन बोलत नाही. मला एवढंच पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब रशियाला जातात आणि तिथले अध्यक्ष मेलोनी यांना मेलोडी भेट करतात आणि त्याच्या मीम्स बनवण्यात ते मशगूल आहेत. मग इकडचा जेव्हा सर्वसामान्य माणूस हा विचार करतो की मी माझा महिना कसा घालवणार आहे, कारण की पंतप्रधानांनी सांगितलंय ना की तुला कमी प्रमाणात तेल वापरायचं आहे, खाद्यतेल कमी वापरा, पेट्रोल डिझेलचा वापर करू नका, वर्क फ्रॉम होम करा, शाळा सुद्धा तुम्ही, शिक्षण सुद्धा तुम्ही ऑनलाईन करा. अशी परिस्थिती जेव्हा देशावर येते तेव्हा पंतप्रधानांकडनं अपेक्षित असतं. कारण की पूर्वी इंदिरा गांधींचा काळ होता की जेव्हा युद्धाची परिस्थिती आपल्या देशावर आली होती तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं आधी विकलं आणि त्यानंतर जनतेला आवाहन केलं. शास्त्रीजींनी जेव्हा महामारी आली होती खाद्याची, त्यावेळेला स्वतः उपाशी राहिले, आपल्या घरातलं खाद्य त्यांनी कमी केलं, स्वतःचा गॅस बंद केला, चूल विझवली आणि मग जनतेला आवाहन केलं. पण आताचे जे पंतप्रधान आपल्याला लाभलेत, सन्माननीय आदरणीय विश्वगुरु नरेंद्रजी मोदी साहेब, हे 4000 किलोचे स्वतः मशरूम्स खातात, बिनधास्त परदेशी वाऱ्या करतात, होम टूरच्या नावाने तिकडे जाऊन ते मेलोडीला प्रमोट करतात. म्हणजे तुम्ही खरं सर्वसामान्य माणसांचं हसू करताय का? इतर देशांमधले जेव्हा डिबेट होतात आपल्या देशाबद्दल तेव्हा आम्हाला वाईट वाटतं की आमचे पंतप्रधान साधं ब्र सुद्धा काढत नाही. तर ही खंत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणावर महिला रस्त्यावर उतरल्यात आणि ही सर्वसामान्य जनतेला त्रास होतो या गोष्टीचा. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आज तुम्ही सोशल मीडियावर बघाल की कॉक्रोच जनता पार्टी उदयाला येते. हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे.